नमस्कार. सुलभाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे छोटा कोबी घेतलेला आहे. या पद्धतीने वेळीनेच कट करून घेतलेला आहे आणि एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला. या पद्धतीने पाहू शकता. या पद्धतीने चिरून घेतल्यानंतर झटपट होते भाजी. बारीक चिरून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण 2 मिडियम आकाराचे बटाटे देखील टाकून घेणार आहोत. त्याचे देखील आपल्याला पातळ स्लाईस करून घ्यायचे आहेत बटाट्याचे. पाहू शकता या पद्धतीने लांब लांब चिरून घ्यायचे आहे आणि झटपट होते. 5 मिनिटाच्या तयार होते. बटाटे चिरून घेतलेले आहेत. कोबीमध्ये देखील पाणी टाकून घेतलेले कोबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता कढई तापत ठेवलेली आहे गॅसवर. त्यामध्ये मी 1 ते 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, कढीपत्त्याची पाने आणि स्लाईस करून ठेवलेले बटाटे ते देखील टाकून घेतलेले आहे. 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफ काढून घेतलेली आहे. छान वाफ आलेली आहे बटाट्याला आणि आपण आता त्यात हळद, मिरची पावडर, धना पावडर प्रत्येकी अर्धा अर्धा चमचा टाकून घ्यायचा आहे आणि चिरून ठेवलेलं कोबी देखील इथे मिक्स करून घ्यायचं आहे. चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे आणि हे सगळे मिक्स करून झाल्यावर 2 मिनिट आपल्याला झाकण ठेवून छान वाफ काढून घ्यायची आहे. तयार झाली आहे भाजी. पाहू शकता. यावर भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि 5 मिनिटाच्या आत भाजी तयार झालेली आहे. पाहू शकता. डब्यासाठी देखील करू शकता किंवा घाईच्या वेळीसुद्धा ही झटपट भाजी तुम्ही करू शकता. कशी वाटली रेसिपी? वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप 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 धन्यवाद आणि तुम्ही नक्कीच करून पहा. तुमची रेसिपी कशी झाली ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.